मला आता आणखीन हाही एक प्रश्न विचारला. मला वाटतं परवा संजय राऊत यांनी विचारला होता मुलाखतीत, की सगळेजण त्या कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने एकत्र झाले, संपूर्ण देशामध्ये सगळे उभे राहिले. याचा अर्थ राजकीय पक्षांवरचा किंवा नेत्यांवरचा विश्वास उडाला का? मी म्हटलं, "हो, उडाला." पण का उडाला? या देशात नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर? कारण मध्ये एक मी तो जोक ऐकला होता, की शिवसेना काय म्हणते, "मशालीला मत द्या, मत आम्हाला मिळेल. मशालीवर शिक्का मारा, बटन दाबा, मत आम्हाला मिळेल." काँग्रेस काय म्हणतं, "हातासमोरचं बटन दाबा, मत आम्हाला मिळेल." पवारसाहेब काय म्हणतायत, "तुतारीवरचं बटन दाबा, मत आम्हाला मिळते." आणि भाजपवाले म्हणतायत, "बटन कोणाचंही दाबा, मत आम्हालाच मिळतं." अशा परिस्थितीत विश्वास ठेवायचा कोणावर? आणि न्याय मागणार कोणाकडे? कारण ज्यांच्याकडे न्याय मागायला जावं, ते 4-4 वर्ष आम्ही लटकतोय. आता उद्या परत तारीख आहे. आता उद्या 30, आज काय किती 29, उद्या 30. मी देवाकडे प्रार्थना करतो, की 29 जुलै तारीख न मिळो. म्हणजे पुन्हा 1 वर्ष पुढे गेलं. म्हणजे इकडे लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय, संविधान पायदळी तुडवलं जातंय, तरी कोणाला काही पडलेलं नाही. बेफिकीरपणाने राज्य करतायत. देशातल्या युवकांना झुरळ म्हणून समजलं जातंय. विश्वास ठेवायचा तरी कोणावर? आणि कशासाठी ठेवायचा? आणि मग जर का कोणी संतापून रस्त्यावरती आला न्याय हक्कासाठी, जर त्यांनी दगड हातात घेतला, तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणणार. आपल्याच देशामध्ये रीतसर मार्गाने जर न्याय मिळत नसेल आणि जे बाळासाहेबांचं वाक्य आहे, की जर न्याय मागून मिळत नसेल, तर बेधडक कानाखाली वाजून न्याय मिळवा. तेच युवकांनी केलं. का वेळ का आणलीत त्यांच्यावरती? झुरळ म्हणून तुम्ही ज्या देशामध्ये झुरळ म्हणून त्यांची एखाद्या युवकांची संभावना होते, ते पेटून नाही उठणार. आणि मग मला हे सगळं आपण जे वाचत असतो, कुठेतरी मनामध्ये राहत असतं. पु. ल. देशपांड्यांचं एक वाक्य आहे, की कोणीतरी असं म्हणाले, की तुमच्या युवकांच्या तोंडी गाणी काय ती सांगा, त्याच्यावरून मी देशाचं भविष्य काय ते सांगतो. आज जर बघितलं तर देशाचे युवक काय म्हणतायत? आझादी, हम लेके रहेंगे, आझादी. आझादी काय आपण स्वतंत्रच आहोत. मग तुम्ही म्हणाल आझादी कसली? पण पुढचं जे भूकमारी से आझादी, बेकारीपासून आझादी, अमुकपासून आझादी. कारण जे स्वातंत्र्य मिळाले, ते स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं कोणाला. देश स्वतंत्र झाला, पण आमच्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही. आमची स्वप्न शेवटी आम्हालाच हातामध्ये दिवा आणि काठी घेऊन पुढे जायचं असेल, तर सत्ताधारी म्हणून तुमची काय गरज आहे? उतरा खाली, आम्ही बसतो तिकडे. आम्हाला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य नाहीये. आणि ज्यांना झुरळ म्हणून यांची संभावना केली गेली, मी हे गेल्या काही दिवसात बोललोय, कदाचित ते रिपीट होईल. पण हेच वय आहे, ज्याला आज आपण जेन झी म्हणतो. किती मला वाटतं 13-14 वयापासून 27-28 वयापर्यंत. जेन झी. मग हेच वय होतं ना. 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. जेन झीच त्याच काळात होते ना ते. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली. काय वय होतं? मग तेव्हा काय त्यांना कोणी तेव्हाचे जे ज्ञानेश्वरांना सुद्धा खूप विरोध झाला. महाराजांना तो मोगलांविरुद्ध लढायला लागलं. मग आजच्या युवकांना जेन झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुहा म्हणणारा अफजल खान याच्यात फरक काय आहे? फरक काय मग? मग त्यांनी चुहा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर. उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला, तर दोष कोणाला देणार तुम्ही?